म्हणजे काय, आपल्याकडे येणारा जो एक विशेष असा अतिथी किंवा पाहुणा असतो, त्याच्यासाठी आपण जे स्पेशल जेवण बनवतो त्याला आपण पाहुणे रसं म्हणतो. या ठिकाणी आमचा हा हॉटेल सुरू करण्यापाठीमागचं उद्दिष्ट हे हॉटेल म्हणून नाही, तर एक आपुलकीचं नातं येणाऱ्या या पर्यटकांशी आपलं तयार व्हावं, हा एक मूळ मानस असा आपण एक धरलेला आहे. आणि याच्या दृष्टीने काय केलंय की आपण कोकणामध्ये असलेल्या ज्या विविध संस्कृती किंवा विविध लोककला आहे त्याच्यामधली असलेली खाद्य संस्कृती, ही खाद्य संस्कृती आपल्या येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भेट द्यायला येणारे जे जे पर्यटक आहेत त्यांना ती समजावी, कळावी, यासाठी म्हणून आपलं हॉटेल जे आहे हे फक्त ऑथेंटिक या ठिकाणच्या मालवणी पद्धतीतलंच जेवण आपण या ठिकाणी देतो. या ठिकाणी आपल्याकडे पंजाबी, तंदूर, चायनीज, पनीर वगैरे असं कोणत्याही प्रकारचं आपण जेवण बनवत नाही. यामध्ये तुम्ही कधीही वर्षाचे 12ही महिने जरी आलात तरी तुम्हाला काजूची उसळ मिळेल, फणसाची भाजी मिळेल, सुरण भाजी मिळेल, केळफूल भाजी मिळेल, आंब्याचं आंबट गोड तिखट रायतं, सासव किंवा कायरस असं ज्याला म्हणतात, तेही आपण 12ही महिने आपण आपल्या या पर्यटकांसाठी उपलब्ध करून ठेवत असतो. आमरस ही आपली एक खास खासियत आहे. देवगड हापूस हा जगभर प्रसिद्ध आहे आणि असा तो आंबा आम्ही हाताने, मिक्सरला न लावता आपण त्या हाताने काढून त्याचा पल्प जो आहे तो आपण मुलांना, आपल्या सगळ्या पर्यटकांना खाऊ